राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। पहलगाम हल्ल्यादरम्यान तिथे एकही सैनिक का नव्हता, केंद्र सरकारचं हे अपयश आहे असं म्हणत त्यांनी टोलेबाजी केलेली आहे। जबाबदारीवर कुणी बोलायला तयार नाही, जनतेपासून काहीतरी लपून ठेवत द्वेषाचं राजकारण सुरू आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचं महत्त्वाचं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की आक्रमण होणार नाही का चायनाकडनं, आक्रमण होणार नाही का पाकिस्तानकडनं? उद्या आपल्या सीमेचे दरवाजे उघडे असतील तर कोण थांबणार आहे? पण हे सगळं जनतेपासून लपून ठेवून काहीतरी द्वेषाचं राजकारण तयार करत आपल्या सगळ्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी हे सरकार काम करत आहे। पण त्यांना म्हणावं तितकं यश आलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।